आज आपण या व्हिडिओमध्ये डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. यामध्ये डिटरमिनंट जो आहे तो 2/2 आहे. मीन्स हिअर टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट 2 × 2. त्यासाठी अगोदर त्याचा एक फॉर्म्युला बघूया. पहा, डिटरमिनंट A, B, C आणि D असेल तर यामध्ये याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? A × D करणार है ना. A × D म्हणजे याला पण डायगोनल इलेमेंट म्हणतो. हे कोणते इलेमेंट आहे? डायगोनल. या डायगोनल इलेमेंटचं मल्टिप्लिकेशन अगोदर करणार A × D मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ रिमेनिंग 2 इलेमेंट B × C. B × C या फॉर्म्युला झाला. सुरुवातीला A × D करायचा, तर मिडलला मायनस साईन येईल आणि B × C यूज करणार. यावरचे एक्झाम्पल पहा. फर्स्ट एक्झाम्पल, यामध्ये मला डिटरमिनंट फाइंड आउट करायचं आहे 1 2 3 4. डिटरमिनंट ऑफ 1 2 3 4 हा एक डिटरमिनंट आहे. या डिटरमिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? स्टार्टिंगला अगोदर A × 4 करायचा. 1 × 4 मायनस 3 × 2. 3 × 2 याला परत सिम्प्लिफाय करा. 1 × 4 दॅट इज 4 मायनस 3 × 2 किती येतो? 6 येईल. दॅट इज इक्वल्स टू -2. हे रेग्युलर सिम्प्लिफिकेशन आहे. ओके, द व्हॅल्यू ऑफ दिस डिटरमिनंट दॅट इज द -2. या डिटरमिनंटची व्हॅल्यू येते -2. सिंपल आहे. ओके, सिमिलरली फॉर सेकंड, सपोज डिटरमिनंट 1 2 0 3. ला पण सिम्प्लिफाय करताना अगोदर डायगोनल एलिमेंट मल्टिप्लाय करायचे. 1 × 3 मायनस 0 × 2. 0 × 2 तर त्याला सिम्प्लिफाय करा. 1 × 3 दॅट इज 3 मायनस 0 × 2 दॅट इज 0. 3 मायनस 0 दॅट इज 3. म्हणजे या डिटरमिनंटची व्हॅल्यू येते 3 येईल. वन मोर, थर्ड, डिटरमिनंट ऑफ -1 -3 4 -2 या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. यामध्ये पण डायगोनल एलिमेंट अगोदर मल्टिप्लाय करायचे. -1 × -2 -1 × -2 मिडलला मायनस साईन. 4 × 4 × -3 ना. 4 × -3 -1 × -2 दॅट इज द +2. मिडलला मायनस साईन. 4 × 3 दॅट इज -12. तर त्याला सिम्प्लिफाय करा म्हणजे 2 + 12 2 + 12 दॅट इज इक्वल्स टू 14. या डिटरमिनंटची व्हॅल्यू येते 14. अशा प्रकारे आपण 2/2 डिटरमिनंट सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू.